नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही निघालो गावाकडं आणि चला गावाकडे काय काय शूट होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आता इथं निघालो. आता 7 ते 7:30 वाजले होते आणि सगळं आवरून घेतलं आणि निघालो. तर आता हे ओवाळीच्या दिवसा हिडवे तर आम्हाला काही लवकर जायला जमलं नाही, जेणेकरून ह्याच वर्षी आम्ही थोडंसं लेट गेलो. तर आदल्या दिवशी जात असतो, कारण की जेणेकरून लक्ष्मीपूजा झाली की आम्ही दुसऱ्या दिवशी गावाला जात असतो. पण ह्यावेळेस कामानिमित्त काहीतरी आम्ही तर ओवाळीच्या दिवशी निघालो. तर चला 7:30 तर वाजले होते, आवरून घेतलं, आता निघालो आहे. तर चला रस्त्याने सुद्धा काय काय शूट होणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आता निघालो आणि अजिबात रस्त्याला गर्दी नाही, जेणेकरून जे लक्ष्मीपूजाला जात्या ते आदल्याच दिवशी जात्या. आणि बघू शकता तर काही जण दुसऱ्या लक्ष्मीपूजा झाली का दुसऱ्या दिवशी सुद्धा गर्दी असते, जेणेकरून ओवाळीसाठी. पण ज्या दिवशी ओवाळी त्या दिवशी एवढी काही रस्त्यावर गर्दी नव्हती. तर त्याच्यानुसार आम्ही पटपटसुद्धा आम्ही गेलो. तर एक अर्धीच गाडी होती. तर बघू शकता अशा पद्धतीने. तर अर्ध्या रस्त्यात गेले आम्ही इथं नाश्ता वगैरे करायला थांबलो. तर चला इथं मस्तपैकी नाश्ता भेटतो, तर इथं उतरलो आणि लवकर जायचं होतं. तर त्याच्यामुळं चला त्याच्यासाठी लवकर निघालो होतो. तर लवकर जाऊन पुन्हा परत आम्हाला यायचं होतं. तर चला इथं बसलो नाश्ता करायला. तर कुणी ज्याच्या त्याच्या पसंतीचं मागवलं नाश्ता. तर त्यांना पोहे खायचे होते तर पोहे मागवले आणि छानपैकी पोहे इथं आले. आणि मुलांनी मागवलं होतं तर डोसा वगैरे, तर डोसा. तर या सगळे नाश्ता करायला. तर चला नाश्ता वगैरे झाला आणि आता निघालो. बस चला तर आता नाश्ता करून घेतला आणि आता निघालो आम्ही. तर लवकर निघालो होतो त्याच्यामुळं. तर हॉटेलमध्ये सुद्धा जास्त काही गर्दी नव्हती, जेणेकरून माणसं सगळे गावाकडे गेलेले अगोदर आणि मस्त नाश्ता झाला. तर चला आता डायरेक्ट कुठं थांबणार नाही, डायरेक्ट घरी गेल्यावरच चलत आता थोड्याफार अंतरावर घर आलं आणि घरी गेल्यावरच आता बोलूया आणि शूट करूया. इकडं बघा. चला तर इथं आलो आहे आम्ही घरी आणि बघू शकता इथं ते जेणेकरून इथं आपण मंदिरापुढं जे कलश भरतो ते नारळाचं झाड खूप मोठं झालं. तर आम्ही गावाला घेऊन गेलो होतो आणि तिथं चाललं होतं, फोटो वगैरे काढले. आणि बघू शकता इथं आमचं घर आहे, गाव आहे. तर छानपैकी पाठीमागं पण मी व्हिडिओ टाकला आणि ही गाडीसुद्धा आहे. तर तुम्ही म्हणशाल आता इथं सुद्धा त्याच कलरच्या गाड्या आणि तिथं सुद्धा, तर ती सुद्धा ह्याच कलरची गाडी घेतलेली आहे आम्ही. 4ही गाड्या ह्याच कलरच्या आहे. आणि गावचा व्हिडिओ आता इथून पुढं नक्की बघा. तर चला इथं आलोय घरी आणि छानपैकी आमचं घर आहे. तर बघू शकता तर पाठीमागं पण 2-3 वर्षापूर्वी मी इथं याचा ओवाळीचा किंवा दिवाळीचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, जेणेकरून ओवाळीचा. तर लक्ष्मीपूजा आम्ही इथं पुण्यालाच करतो. तर इथं गावाला गेलो आम्ही ओवाळी तर दुसऱ्या दिवशी जात असतो. तर ह्यावेळेस लेट गेलो आणि छानपैकी ओवाळीचे सुद्धा व्हिडिओ मी टाकलेले आहे मस्तपैकी सगळ्यांचे. आणि आत्ताही ह्यावेळेस तर बघू शकता इथं आमची चाललेली ओवाळी. आता आवरून घेतलं त्यांनी आणि आम्ही ओवाळीच्या दिवशी गेलो होतो, त्याच्यामुळे त्या दिवशी तेव्हाच लगेच ओवाळी करून घ्यायची. ते एक करून आता सगळेजण ओवाळून घेणारे आणि खूप काही सगळे जमले का सगळं गप्पा गोष्टी चालूच असत्या, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि गावात कसं वेगळंच असतं आणि मस्तपैकी इथं सगळ्या 4-5 जणी इथं ओवाळून घेत्या. आणि आम्हाला भावाच्या इकडे सुद्धा ओवाळी करायला जायचं. तर इथून जवळच अंतर आहे माझं माहेर. तर 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरचे 5 मिनिटाच्या. तर तिथं आम्ही आता इथली ओवाळी झाली का तिकडं सुद्धा जाणार आहे आणि त्यांच्यावाल्या आत्या वगैरे
यायचे आहेत तर ते संध्याकाळी येणार आहे. परत पुन्हा आम्ही संध्याकाळी इकडे येऊन आत्याकडून ओवळून घेणार आहे आणि लगेच पुण्याला येणार आहे. तर काम चालू करायचं आहे त्यांना, त्याच्यामुळं आमची काही गडबड चालू होती आणि लगेच सकाळी गेलो आम्ही आणि संध्याकाळी परत रिटर्न आलो. तर दुसऱ्या दिवशी त्यांनी कामावाल्यांनी मुहूर्त काढला होता, त्याच्यामुळं अर्जंट आम्हाला यावं लागलं. तर ही दिराची मुलगी, हिच्या लग्नाचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले. तर दिराची मुलगी, दिराचा मुलगा, ह्यो बारका दिराचा मुलगा आहे. तर सगळेजण ह्यो दिरे, तर सासरे, तर सर्व आम्ही एक पंक्तीला सर्वजण ओवाळीत असतो आणि छानपैकी वाटतं सगळे एकत्र आल्यावर. तर दिराच्या मुलीला सुद्धा गावातच दिलेलं आहे, तर ती सुद्धा थोड्याच अंतरावर आहे आमच्यासारखीच. तर त्याच्यामुळे ती आदल्या दिवशी आलेली होती. तर तिला छानपैकी बाळ झाले आता, तर ते सुद्धा आम्ही बघायला गेलतो, पण आम्ही शूट वगैरे काही केलं नाही तिथं. बाळाचं छान असं मुलगी झाली तिला, तर तिला डाग वगैरे घेऊन गेलो होतो आम्ही, कपडे घेऊन गेलतो, पण तिथं शूट वगैरे काही केलं नाही. तर ही आमची आजी आहे, जाव आहे छोटी. तर त्यांना एवढं ओवाळायला जमत नव्हतं, त्यांचं एकदम असा कापारा होतो, म्हणून बारकी जाव ती ताट धरण्यासाठी उभी राहिलेली होती. तर चला, आता हे बाकीचे दुसरे राहिले होते ओवाळायचे, त्यांची सुद्धा परत ओवाळी झाली आणि शुभम आणि बारका दीर आणि दुसऱ्या चुलत दिराचे 2 मुलं आहे. तर ती दिराची मुलगी सुद्धा ओवाळायची राहिली होती. तिला पण जायचं होतं गावामध्ये जरा मार्केटला, तर तिची घाई चालली होती. तिचं बाळ झोपलं होतं, त्याच्यामुळे तिला बाहेर जायचं होतं आणि मस्तपैकी तर त्यांनी सुद्धा ओवाळून घेतलं आणि आजीन त्या पण ओवाळायच्या राहिल्या होत्या बाकीच्यांना. तर जसे येतील तसं वळून घेत होतो आणि आता ती चालली तिला मार्केटला जायचंय म्हणून. चला, तर इथं हे बारके देर आणि शुभम आणि ते चुलत दिराचे 2 मुलं, तर त्यांना दिदी ओवाळती. तर ते राहिले होते, बाहेर गेले होते, त्याच्यामुळं ते आमच्या सासूबाई आहे आणि त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यांना जास्त वेळ उभं राहता येत नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने यांना ववळी राहिली होती, यांची सुद्धा ववळी करून घेतली. अगोदर त्यांनी ववळलं, तोपर्यंत हे बाहेर गेलेले होते. नंतर आल्यावर यांचे सुद्धा सगळ्यांनी ववळून घेतलं आणि थोडंसं जरा बाहेर ऊन आहे, त्याच्यामुळं खिडकीतून जरा थोडंसं हे पडतंय, त्याच्यामुळं काळपट दिसतंय, जरा एवढं व्यवस्थित दिसत नाही. तर त्यांची ववळी चालू आहे, तर इथं आजोबा आणि नात गप्पा मारीत बसले खुर्चीवर. यांचं ववाळून झाले आणि मस्तपैकी बसले गप्पा मारीत. जरा आजीसुद्धा ववळायला लागली आणि पोरं तिची गंमत करीत होते. तर मस्तपैकी गंमत गोष्ट करत असं गावाकडं सगळे जमले का खूप मस्ती आणि खूप मजा असती. पण आम्हाला ह्यावेळी जास्त वेळ करायला जमलं नाही. आजीची पोरं मजा करत होते का आजी म्हणती नाही ह्यो कोण आहे तो कोण आहे असं चाललं होतं. तर मोठ्या मोठ्याने गप्पा काही ठिकाणी मोठ केला आवाज मी. ते त्या सासूबाई पण ओवळती यांना. तर बघू शकता अशा पद्धतीने हे अगोदर बसले होते, व्हिडिओ पुढं मागं झाले. तर मस्तपैकी ओवळून घेते त्यांना आता.
ववाळी म्हणलं का सगळ्याच जण ववाळ्या असते आणि व्हिडिओ खूप मोठा होतो गावाकडचा आणि सर्वजण एकत्र 2-3 खटले आमच्यावाले एकत्र झाले का खूप काही दंगा असतो किंवा दिवाळी म्हटल्यानंतर दंग्याचीच गोष्ट असते आणि सगळेजण जमले का खूप काही हे होतं. आता मी आणि माझ्या जावाने पण ओवाळून घेतल्या बरं का यांना सगळ्यांना. पण आमचा हिडवं स्किप झाला आहे तर सगळ्यांनी कोण काढतंय कोण नाही काढत असं करता करता आमच्या दोघींचा हिडवं स्किप झाला. यांचा बाकीच्यांचा आला आहे आणि हे व्हिडिओ दीदीने काढला काही मी काढला आणि आमच्या वेळेस काय म्हणजे हिडवं स्किप झाला तर आम्ही जावाने पण ओवळलं आणि मी पण ओवळलं आहे. तर आता मी पाडव्याच्या दिवशी सुद्धा ओवळलं होतं आणि इथं भाचा सुद्धा आलाय आणि बघू शकता यांची चालली मस्ती इथं. आता आम्हाला जायचं इकडं भावाच्या इकडं ओवळायला. इथं आम्ही जाऊ पण आणि आम्ही पण सगळ्यांना ओवळीत असतो असं काही भेदभाव नाहीये. पण आमचा दोघींचा व्हिडिओ स्किप झालाय. बस मम्मी बसा. तर चला आता 5 मिनिटाच्याच अंतरावर आमचं म्हणजे आई वडिलांचं घर आहे. आता इथून आम्ही निघालोय. आता तिकडला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तिकडला सुद्धा व्हिडिओ छानपैकी शूट केलाय ववाळीचा. तर बघू शकता आता आम्ही निघालो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.